नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। नवी मुंबईतील सिऊड दिल्ली पब्लिक स्कूलच्या मागील निर्जन भागात आढळला तरुणीचा मृतदेह। प्रियकराने हत्या करून स्वतः मारली खाडीत उडी। एनआरआय पोलिसांकडून अधिक तपास सुरू। शिवसेना व भाजपने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली नाही। ऑफर दिली असती तर संपूर्ण राष्ट्रवादीला सोबत आणले असते। अजित पवार यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचे राजकारण तापले। रोह्यातील एमआयडीसी ट्रक टर्मिनल आरक्षणाचा मुद्दा चर्चेत। शेतकऱ्यांच्या खासगी जागेत आरक्षण टाकले। शेतकरी हवालदिल आरक्षण हटवून शेतकऱ्यांचा वनवास संपवा, सरकारकडे मागणी। कोंबड्यांचे वजन 2.5 किलो पर्यंत राखणे योग्य। चवदार कोंबड्यांसाठी पशुसंवर्धन ठरवणार धोरण। पोल्ट्री योद्धा अध्यक्ष खामकर यांची माहिती। पाहुया सविस्तर वृत्त। रायगड जिल्ह्यातील रोहा हे एक विकसित शहर। इसवी सन 2000 साली रोह्यातील बायपास लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर नगररचना विभागाने शेतकऱ्यांच्या नकळत कोणतीही कल्पना न देता त्यावर एमआयडीसी ट्रक टर्मिनल्स असे आरक्षण टाकले, असे शेतकऱ्यांचं मत आहे। टाकलेल्या आरक्षणाच्या जागेत जवळपास 10 ते 12 गरीब शेतकऱ्यांचे सातबारा आहेत। पूर्वी हे शेतकरी तिथे शेती करत आणि आपला उदरनिर्वाह करत होते, परंतु गेल्या 23 वर्षांपासून टाकलेल्या आरक्षणामुळे शेतकऱ्यांना शेती अथवा अन्य व्यवसायापासून बंधन घालण्यात आले। स्वतःच्या नावावर सातबारा असून देखील शेतकऱ्याला काहीही करण्याची मुभा नाही। त्यामुळे शेतकरी बांधव चिंतेत आहेत। कित्येक वर्ष हे आरक्षण हटवावे अशी वारंवार विनंती शेतकरी करतायत। या आरक्षणामुळे अनेक गोष्टींना शेतकऱ्याला सामोरे जावं लागते। हा सातबारा असलेल्या शेतकऱ्यांनी एकवटून रोहा तहसीलदारांना हे आरक्षण हटवण्यासाठी निवेदन दिले। यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना आमची 23 वर्ष या आरक्षणामध्ये गेली, आमच्या भावी पिढीचे भविष्य सुद्धा आम्हाला अंधारात दिसते। तरी शासनाने आमचा पूर्वविचार करून हे आरक्षण हटवावे आणि या वनवासातून शेतकऱ्यांना मुक्तता द्यावी, न्याय मिळावा अशी मागणी केली जाते। यावेळी शेतकरी दिलीप कीर, प्रभाकर पिळवणकर, उदय कीर, संध्या कीर, रिजवान कागदी, संजीव कवितके आदी शेतकरी उपस्थित होते। आमच्या मागण्या अशी आहे की एवढ्या वर्षी जी लोक इथं जमीन करत होती ते जमीन आता काय होत नाही। त्याच्यामुळं त्यांचा काहीतरी त्या जमिनीचा फायदा त्यांचा झाला पाहिजे। आणि सगळे अडचणीत असल्यामुळे पूर पाणी येतो, त्याच्यामुळं ते सगळे अडचणीत असतात, नाही पिकू शकत नाही, काय करू शकत। त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अडलेल्या आहेत लोकांच्या। लोक ज्या अडचणीत आहेत त्याचा हे करा, कारण दरवर्षी पावसाचा पूर आला, पाणी आला का त्यांची लय हालवनवास होतात। त्याच्यामुळं त्यांचा बाकी जो काही जीवन आहे तो अंधाराचा आहे। तो हे करण्यासाठी तहसीलदार साहेबांना आम्हाला विनंती, आम्ही पुढे योग्य ते काय कारवाई असेल ती त्याप्रमाणे आम्ही पुढच्या रस्त्याने चालू। आज आम्ही रोहे शहर हद्दीतील शेतकरी यांनी माननीय रोहा तालुक्याचे तहसीलदार विनोद देशमुख साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आमच्या दमकाड भागातील ज्या स्वतःच्या मालकीच्या ज्या शेती आहेत, क्षेत्र आहे, ते सर्व क्षेत्र गेले 24 वर्षापासून नगरपालिकेने आरक्षण म्हणून त्याच्यावर बसवलेलं आहे। आणि एवढ्या वर्षामध्ये त्यामुळे आम्ही तिथे कोणत्याही प्रकारचं शेती अथवा विकास कामं करू शकलो नाही। तर आमची मेहरबान महाराष्ट्र राज्य सरकार आणि संदर्भित सर्व कार्यालयांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या शेतावरती असलेलं आरक्षण लवकरात लवकर उठवून आम्हाला न्याय द्यावा। आमच्यावर जो एवढ्या वर्ष अन्याय झाला त्यातून आम्हाला मोकळीक व्हावी अशी आम्ही माननीय तहसीलदार देशमुख साहेब यांना विनंती केलेली आहे। तसंच निवेदन सुद्धा दिलेलं आहे व त्याच्या सगळ्या प्रती संदर्भित सर्व नगररचना माननीय प्रांत साहेब, माननीय कलेक्टर साहेब व अन्य सर्व अधिकाऱ्यांना आम्ही लवकरात लवकर देणार आहोत। तर पुन्हा एकदा आम्ही सर्व शेतकरी मिळून एकत्र येऊन आमच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकत्र येऊन आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे। नवी मुंबईतील सिऊड दिल्ली पब्लिक स्कूलच्या पाठीमागील निर्जन भागात साधारण 20 ते 21 वर्षाच्या तरुणीचा मृतदेह आढळलाय। तिची हत्या झाल्याचं आता स्पष्ट झाले।
प्राथमिक माहितीप्रमाणे तिच्या प्रियकराने ही हत्या केली असून हत्या केल्यानंतर त्याने स्वतः खाडीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय। या प्रकरणी NRI पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मोठं वक्तव्य केलंय। त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय। ते म्हणाले की जर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने त्यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली असती तर त्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत आणलं असतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लिहिलेल्या योद्धा कर्मवीर पुस्तकाचं प्रकाशन करताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलंय। याची चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे। मी 90ला बॅचचा आहे। हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले, मी मागच राहिलोय। एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती। काय भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा विस्तारित जिल्हा कार्यकारिणी अधिवेशन पार पडलं। या प्रसंगी आमदार गणेश नाईक, महाराष्ट्र प्रदेश भाजप महामंत्री विक्रांत पाटील, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आदी उपस्थित होते। या जिल्हास्तरीय अधिवेशनात नवी मुंबई भाजप जिल्हा संघटनेची मजबूत ताकद दिसून आली। यावेळी आता लक्ष विधानसभा असा निर्धार व्यक्त करण्यात आला। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास दर्शवणारा ठराव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन ठराव मंजूर करण्यात आला। कोंबड्यांचे वजन 2 ते 2.5 किलो पर्यंत राखणे आरोग्यासाठी तसेच चवदार असण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। मापसूच्या अभ्यासांती या संदर्भातील निष्कर्ष समोर आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने हा अहवाल स्वीकारत पुढील कारवाईसाठी पशुसंवर्धन आयुक्तांनी हा प्रस्ताव पशुसंवर्धन व दुग्ध विकास सचिवांकडे पाठवलाय। त्यामुळे लवकरच याबाबत धोरण अंमलबजावणीची शक्यता वर्तवली जाते। राज्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्न सुटावे याकरिता राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे। पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय। मात्र या समितीच्या आजवर झालेल्या बैठकीतील एकाही धोरणाची अंमलबजावणी करण्यात पशुसंवर्धन खात्याला यश आलं नसल्याचं बोलले जाते। त्यामध्येच खाण्यासाठी मांसल कोंबड्यांचे वजन 2 ते 2.5 किलो इतकेच असावे या बाबींचाही अंतर्भाव होता। महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुक्कुटशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर मुकुंद कदम यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। कोंबडीचे वजन वाढल्यास मांस अधिक मिळते, त्यामुळे व्यावसायिक अधिक नफा मिळवण्यासाठी वजन वाढवण्यावर भर देतात। दुसरीकडे करारावर कोंबड्यांचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मात्र यामध्ये नुकसान होत आहे। पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत याची जनजागृती झाली पाहिजे, प्रशासनामार्फत योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं पोल्ट्री योद्धा महाराष्ट्र अध्यक्ष अनिल खामकर यांच्याकडून सांगण्यात आले। संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। त्या अनुषंगाने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे जयेश मंगल कार्यालय माळनाका येथे रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला। महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या आणि रानफळांची वैशिष्ट्ये गुणधर्म लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न लायन्स क्लबच्या वतीने करण्यात आला। या महोत्सवात ग्रामीण भागातील अनेक रानभाज्या मांडण्यात आल्या होत्या। यामध्ये अळू, भारंगी, काटली, कुरडई, टाकळा अशा अनेक भाज्या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत। रत्नागिरीकरांचा चांगला प्रतिसाद या प्रदर्शनाला लाभला असून पाककला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती। या प्रदर्शनाला रत्नागिरी दामले शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील भेट दिली। या पाककला स्पर्धेतील विजेत्यांना तसेच उत्कृष्ट स्टॉल धारकांना लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे पारितोषिक देण्यात आलं। लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी यातर्फे आज आपण रानभाज्या महोत्सव आणि याची पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे। आजच्या जगामध्ये मुलांना फास्ट फूड माहिती आहे, पिझ्झा बर्गर या माहिती आहे, पण रानभाज्याची ओळख अजून त्या भाजीला काय म्हणतात हे सुद्धा माहित नाही। लायन्स क्लब रत्नागिरी हे धरून आणि सर्व मुलांना हे माहिती व्हावी म्हणून रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे। पावसाळ्यामध्ये कोकणामध्ये ज्या भाज्या येतात ते नॅचरल उगवतात, त्याला खत पाणी घालावं लागत नाही की काय, नैसर्गिक त्या भाज्या इतक्या चविष्ट असतात आणि प्रत्येक भाजीमध्ये एक वैशिष्ट्य आहे
डायबिटीस असू दे, मूळव्याध असू दे, प्रेशर असू दे, हे सगळ्या रोगांवर त्याचा उपाय होतो. आणि ते अजून काही मुलांना काही बहुतेक मुलांना अजून त्याची माहिती नाही. म्हणून लायन्स क्लब रत्नागिरीने हा रानभाजी महोत्सव आयोजित करून सर्व मुलांना त्या भाज्यांची माहिती व्हावी आणि जेवणामध्ये त्यांची चव वाढावी. पिझ्झा, बर्गर या गोष्टी बाजूला हव्यात आणि कोकणात ज्या ज्या भाज्या प्रसिद्ध आहेत, ज्या ज्या उपलब्ध होत आहेत, त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात आणि पालकांना त्यांनी आग्रह करून त्या भाज्या रोजच्या जेवणामध्ये त्यांना याव्यात आणि त्यांची तब्येत सुदृढ व्हावी यासाठी हा लायन्स क्लबने प्रयत्न केलेला आहे. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा कोकणच्या हक्काचं व्यासपीठ, फक्त माझे कोकण.